साहेब 15 दिवस झाले मी आज इथं या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये संघर्ष करत आहे आणि एकटा फिरत आहे सगळीकडे प्रचार करत सगळीकडं असं कुठंच नाही आणि त्याच्यामुळं चांगलं वातावरण झालं लोकांमध्ये। तुम्हाला माहिती आहे तुम्ही सुद्धा म्हणू लागले की नाही कल्याणकर साहेब तुमचे 12 ते 15 सीटा येतील म्हणजे तुम्ही सुद्धा तयारी म्हणजे तुम्ही सुद्धा हे केलं की कबूल केलं की तुमचे 100% सीटा येतील म्हणजे असं सर्वेवाल्याचं सुद्धा तसंच म्हणणं होतं आणि जनतेचं सुद्धा कोल तसंच होता। मात्र रात्रीतून काय झालं काय नाही कसं वातावरण फिरलं काही कळालं नाही त्याच्यामुळं मोठा विजय होऊ शकला नाही। येणाऱ्या काळात 100% याच्यात सुधारणा करून आपण विजय चांगला हे करू। लक्ष्मी दर्शनाचा हा परिणाम आहे असं वाटतं का आपल्याला? आता लक्ष्मी दर्शन म्हणा की आता तसंच आहे ना विषय ते म्हणजे काहीतरी विषय झालेला आहे रात्रीतून कार्यक्रम झाला आहे सगळं मात्र जे घडलं ते योग्य नाही कारण आम्ही संघर्ष करत आलेला आहे। शिवसेना पहिल्यापासून हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी एकच सांगितले की तुम्ही संघर्ष करा तुम्ही संघर्ष केल्यानंच भेटत असते। आम्ही संघर्ष करत राहिलो लास्टपर्यंत त्याचा 100% फायदा झालेला आहे। गेल्या वेळेसपेक्षा यावेळेस सीटा वाढलेल्या आहेत। येणाऱ्या काळात सुद्धा शिवसेनेच्या सीटा वाढतील। एकनाथभाई शिंदे साहेबांचं काम चांगलं आहे। ते म्हणणारे आपले हेमंत भाऊ असतील किंवा आमदार लोंढारकर असतील त्यांनी या निवडणुकीमध्ये आपल्याला पूर्णपणे एकाकीच पाडलं होतं आपल्याच शिवसेनेच्या नेत्यांनी याबद्दल काय सांगताय? हे बघा त्याने मला डिस्टर्ब केलं नाही मी त्याला डिस्टर्ब केलं नाही कारण मी माझं नांदेड उत्तर मतदारसंघ लढत राहिलो लास्टपर्यंत आणि सगळे पदाधिकारी सगळे उमेदवारसुद्धा लढत राहिले मात्र भिले नाही मागं हरले नाही। बरेच जण अफवा करून आले की आता याच्यातले पळून जातील काही निष्ठून जातील आता तसे सगळे उमेदवारांनी साथ दिली आणि भक्कमपर्यंत लढले लास्टपर्यंत लढले कारण लढाऊ उभे केलेले माणसं आहेत ते काय साधे माणसं नाहीत असे बैमान होणारे माणसं नाहीत। इमानदारीने काम केलेले त्यानं आणि 100% लढले लास्टपर्यंत लढले। हार जीत पराजित होत राहते त्याचा काही विषय नाही संघर्ष करत राहू 100% विजय कधी ना कधी येणार आहे आपल्याला। बैमानी कोणी केली असं वाटतं आपल्याला? बैमानी कोणी केली काय वाटतं? नाही तर आता बैमानी म्हणजे मी सांगण्याचा पर्याय म्हणजे काही लोक म्हणले ना पळून जातील काही गट करून हे असं वातावरण करायलेत असं काही नाही। आपण पक्ष जे बांधलेले आहे एकनाथभाई शिंदे साहेबांसंग एकमेव जाणारा बालाजी कल्याणकर आहे असा बैमान होणारा बालाजी कल्याणकर नाही। पक्ष सोडून इतर अपक्षाचं काम करणारा माणूस नाही। इमानदारीने राहिलेला शिंदे साहेबांसोबत इमानदारीने लास्टपर्यंत राहील। जोपर्यंत बालाजी कल्याणकर ज्या दिवशी शिंदे साहेब जाय म्हणतील त्या दिवशी जाईल। जोपर्यंत शिंदे साहेब कोणासाठी आहे मी बैमानी केली नाही म्हणून सांगालो मी बाकी काय विषय